त्या भक्ताच्या बाळ वाचवण्यासाठी ज्याला इमान बंद पाडता येत या भक्ताच्या बाळाचे रक्षण करण्यासाठी दारात आणून गाडी बंद पाडता येत ही गुरुची ताकद आहे माई बाबा सद्गुरूची ताकद आहे। एवढा भव्य समाज तुम्ही माझे माईबाप गुरुबंध गुरु बहीण गुरु माता सर्व असणारे प्रतिष्ठित गुरुचरणी ठेविता भाव आप आप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव आप आप भेटे गुरुचरणी ठेविता भाव आप भेटे गुरुचरणी ठेविता गुरुवर निष्ठा ठेवल्यावर काय होत आहे? जशा पद्धतीनं भारताला सर्व भाविभक्तांना अमृतीची विनंती आहे। कीर्तन संपल्यानंतर बाबांची पूजा करण्यासाठी हार घेऊन या। आता थोडस सुंदर अशा प्रकारचे कीर्तन होईल। जशा पद्धतीनं भारताला बॅरिस्टर म्हणून आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आपल्याला सापडले लाभले। तशा पद्धतीनं महाराष्ट्राला पहिला डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट हृदय ओपन सर्जरी करणारे डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट नितू मांडके डॉक्टर साहेब आपल्या महाराष्ट्राला लाभले। इंग्लंड वरनं पदवी घेऊन आले। त्यावेळेला हजारो माणसं अटॅकनं मरायचे माई बापा हो आणि डॉक्टर पदवी घेऊन आल्यानंतर पहिला कार्डिओलॉजिस्ट ओपन सर्जरी हार्ट ऑपरेशन करणारे डॉक्टर महाराष्ट्राला उत्तीर्ण होऊन आले आणि आनंद झाला माई परिवाराला नव्हे गावाला नव्हे तालुक्याला नव्हे जिल्ह्याला नव्हे अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झाला जीवाला आनंद झाला आनंद झाला जीवाला आनंद झाला आनंद झाला
जे हॉस्पिटलला त्यांची नियुक्ती केली गेली, हजारो पेशंट वाचवले माई बापा हो. हिंदवी सम्राट, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना पुण्यामध्ये सभा घेत असताना अचानक घाम फुटला, माई चक्कर आली, साहेब खाली बसले, गोंधळ उडाला, लाखो कार्यकर्ते होते, सभा समाजाला गमजून गेला होता. साहेबांना काय झालं, साहेबांना काय झालं? अटॅक होते माई बापा हो. ताबडतोब रुबी हाल, सगळ्यात महागडा हॉस्पिटल पुण्यातला, रुबी हॉल मध्ये ऍडमिट केलं. 10-12 डॉक्टर स्पेशालिस्ट त्यांची तपासणी सुरू केली. कार्यकर्ते म्हणायचे, डॉक्टर साहेब आमच्या साहेबांना केसाला धक्का लागला नाही पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सांगितले, प्रयत्न करू आम्ही काय देव नाही, 99% साहेबांना केसाला धक्का लागू देणार नाही, आम्ही गॅरंटी देऊ, पण 1% त्या भगवंतावर करता करविता तो वेगळा आहे. कार्यकर्ते म्हणणे नाही, साहेबांना जर एखाद्या वेळा जास्त कम झाला ना, तुमच्या हॉस्पिटलला मी माती करू, जाळून राख करू. मग त्या डॉक्टर लोकांनी ओळखलं की पेशंट रिस्कीचा आहे. जर करता 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 एखाद्या वेळा काही न घडायचं न घडलं तर आपलं हॉस्पिटल ही ठेवणार नाही. म्हणून त्या डॉक्टर लोकांनी विचार केलं आणि अंगावरनं झाडायचं ठरवलं. येऊन त्या कार्यकर्त्यांना सांगितले, प्रयत्न करायचा, मी प्रयत्न करायला लागलोय, पण पेशंट आपल्या हातातून बाहेर निघून चाललेला आहे, सांगता येत नाही. म्हणून तुम्ही काय करा, ताबडतोब इथनं पेशंट शिफ्ट करा. ताबडतोब विमान मागवलं गेलं, आयसीयूची तयारी केली. विमानात साहेबांना पेशंट घेतलं आणि 1.5 तासात मुंबईला माई बापा हो नितू मानके डॉक्टर साहेबाकडे. डॉक्टर साहेबांनी ताबडतोब इमर्जन्सी वॉर्डची तयारी केली. आतल्या बाजूला साहेबांची तपासणी, 1.5 तासाच्या तपासणीनंतर सांगितलं 101% साहेबांना केसाला धक्का लागणार नाही, तुम्ही कुणी चिंता करायचं नाही, निश्चिंत राहा, निश्चिंत राहा. 1.5 तास ऑपरेशन चाललं माई बापा हो आणि साहेबांना पुनर्जन्म मिळाला. त्यानंतर हृदय सम्राट, हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब 27 वर्ष जगले माई बापा. त्यानंतर ज्या वेळेला पुरस्कार वाटायची वेळ आली भारत सरकारला, आरोग्य रत्न म्हणून आपण पुरस्कार कुणाला द्यायचा, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितले, माझा त्यांनी जीव जगवलाय, त्या नितू मानकेला द्या. नितू मानके साहेबांना पत्र पाठवून दिलं. 10 तारीख 27 सालात ऑगस्ट महिना, आणि तुम्ही 10 वाजता पार्लिमेंट मध्ये पोचा आणि तुम्हाला हजर राहा, तुम्हाला आरोग्य रत्न म्हणून पुरस्कार द्यायचा. डॉक्टर साहेबांना आनंद झाला, जन्माचं सार्थक झालं, केलेल्याचं पुण्य फळं आले. गरिबीतनं शिकलो, आज उद्या माझ्या पेपर मध्ये नाव येणार, उद्या टीव्ही मध्ये माझं प्रतिमा झळकणार, लोकांचं वावा होणार, माझा कीर्ती वाढणार. डॉक्टर साहेबांचा एकच आनंद. आणि संध्याकाळचं 12:30 विमान बुक, विमानचे तिकीट बुक केले. त्या दिवशीचा पेशंट लवकर आठवून संध्याकाळी 11:30 वाजता एअरपोर्टवर पोहोचले. 12:30 वाजता विमानात बसले आणि 12:30 वाजता विमान उड्डाण केला. माई बापा हो, 3.5 तासाचा रस्ता, 1.5 तास रस्ता उरकला होता, हजारो किलोमीटरच्या वर विमान चाललेलं होता. आणि अचानक सगळे पेशंट झोपले होते. अचानक 10व्या पंख्यामध्ये 10व्या बाजूला विमानाच्या धाड करून आवाज झाला. आवाज झाल्या विमान व्हायबल झालं, वातावरणामध्ये बदल झाला. लोक रडायला लागले, कालवा करायला लागले. आत असलेले पेशंट म्हणले, भगवंता हे देवा, आता माझी चिंता तुझं हाराय, आता माझी चिंता तुझं हाराय.
माझी चिंता तुझ नारायण, आता माझी चिंता तुझ नारायण. रुक्मिणी रमणा वासुदेव, रुक्मिणी रमणा वासुदेवा, हे आता माझी चिंता तुझे आता माझी चिंता तुझे. टॉयलेट मागचं स्पीकर ऑन केलं आणि सांगितलं पॅसेंजर लोकांना कोणी चिंता करू नका, मायनर फॉल्ट आहे, तुमच्या कुणाच्याही केसाला मी धक्का लागू देणार नाही. पुढे येणारा नागपूर एअरपोर्ट आहे ना, मी कॉन्टॅक्ट साधतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी विमान लँड करतो आणि तुमचा जीव वाचवतो. काळजी करायचं नाही. तुम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझं आत्मबळ खचल, पण शांत व्हायला तयार नाही. नागपूरच्या एअरपोर्टला माई बापा हो कॉन्टॅक्ट केलं, संपर्क साधला. मी इमर्जन्सी, मी धोक्यात आहे. 207 पॅसेंजर त्यांचा जीव धोक्यात आहे. मला एअरपोर्टवर उतरण्याची परवानगी द्यावी आणि कृपा करावी. त्यावेळेला ते 7 नंबर प्लॅटफॉर्मचं विमान बाजूला काढून त्यांना जागा करून दिली आणि संध्याकाळी 2 वाजता विमान उतरलं. माई बापा हो सगळे रडत होते, कालवा करत होते. उतरले, कोण गुरुचं नाव घ्यायला लागले, कोण देवाचं नाव घ्यायला लागले, कोण आई बापांचं नाव घ्यायला लागले, कोण आपल्या भगवंताचं नाव घ्यायला लागले. देवा तुझ्या कृपेने मी वाचलो आणि वाचलो. पण मांडके डॉक्टरना देवच मान्य नव्हता. कधी देवाला पाया पडले नाही, कधी देव मानले नाही, कधी कुठल्या देवाचा गंध कपाळाला नाही आणि देवाचा देवच मान्य नव्हता त्यांना. विमान उतरल्यानंतर एकच त्यांना ध्यास होता, मला दिल्लीला पोहोचायचं आहे. गडबडीने इन्क्वायरी कक्षामध्ये गेले. मॅडम होते, मॅडम मला दिल्लीला जायला आता कोणतं विमान आहे का? मॅडमने सांगितलं साहेब तुम्हाला दिल्लीला सकाळी 9:30 वाजता विमान. 9:30 वाजता होय. अहो 10ला मला पार्लिमेंट मध्ये पोहोचायचं आहे. हे बघा प्रशस्ती पत्र भारत सरकार करणार. 9:30च्या विमानाने जाऊन काय करू मी? मॅडमने सांगितलं साहेब ओरडून काही उपयोग नाही. 9:30 शिवाय तुम्हाला विमान नाही. तुम्हाला जर अर्जंट जायचं असेल तर प्रायव्हेट व्हॅन करून जाऊ शकता. कुठे मिळेल मला गाड्या? बाहेर जावा. बाहेर एअरपोर्टच्या आले, बघितलं तर हजारो गाड्या ट्रॅव्हल्स थांबली होती. कोण ऐकलं? एक ड्रायव्हर उठला. काय साहेब? बोला साहेब काय पाहिजे? मला दिल्लीला जायचं आहे, विमान माझं खराब झालेले आहे, मला दिल्लीला सोडतात. ड्रायव्हर म्हणाला साहेब नागमोडी वळणचा रस्ता आहे, दरी कंदर आहे, घनघोर जंगल आहे, रात्री 12च्या पुढे दिल्लीला कोणी जाऊ शकत नाही. का तर वाघ शिव हत्ती वाटेवर त्या ठिकाणी येऊन आरामशीर झोपलेले असतात. त्यांच्या तावडीत आपण घावलो तर जीव सुद्धा वाचवायचा मुश्किल. संध्याकाळी कोणी जाऊ शकत नाही. मला दिल्लीला जायचं आहे, काय बी करून मला पोहोचायचंय 10 वाजता. एकच ध्यास. त्यांच्या कालव्यानं डॉक्टर ड्रायव्हर लोक उठले. काय म्हणता साहेब? काय हो काय झालं? सुनील साहेब म्हणतील मला दिल्लीला सोडा. अरे कोण जाते रात्रीचा प्रवास? कोण जीव धोक्यात घालायचा? त्यातला एक ड्रायव्हर म्हणाला माझा नवीन इनोवा गाडी आहे, 4 दिवस झालं मी शोरूम मध्ये आणून, कुठलेही टेन्शन नाही, मी तुम्हाला दिल्लीला सोडू शकतो साहेब. पण काय नियमाचं जर भाडं बघितलं तर 16,500 रुपये होत आहे, तर मला तुम्ही डबल भाडं 33,000 देत असला तर. साहेब म्हणले घे पैसे पण मला दिल्लीला सोड. तयारी केली, आईल पाणी बघितलं, साहेबांना मागे बसवलं. ड्रायव्हरचं भरधाव योगानं गाडी निघाली. माई बापा गाडी निघाली वेगानं. कर्म होता नशिबाला, त्याला काय करावं को. पण संत महात्मे म्हणतात आले देवाजीच्या देवाजीच्या मनाले, देवाजीच्या मनाले.
बसले, गाडी भरदेवा वेगानं धावायला लागली. माई बापा 5 तासाचा रस्ता, संध्या रात्रीचे 2 वाजले होते. 2 तास रस्ता काटून चुकला होता. आता 3 तासाचा रस्ता उरलेली होती. माईबाप पाटे 4:15 वाजले होते. अचानक ड्रायव्हरनं गाडी बाजूला घेतली, गाडी थांबवली. म्हणा डॉक्टर जागे झाले. काय झालं? काय नाही साहेब, तीच बघतोय. काय प्रॉब्लेम आहे का? तीच बघतोय साहेब. बॉनेट उघडलं, रेडिएटर पासून पाणी जाणारा इंजिनला जे पाईप होता ते क्रॅक झालं. माई बापा त्यातनं पाणी निघून गेलं होता. टेम्परेचरचा काटा 140 वर गेला होता. लाल डेंजरची बत्ती उघड झाप करत होती. पुढे तुम्हाला जाता येणार नाही असं ती सिग्नल सांगत होता. आणि डॉक्टरने विचारलं काय झालं? साहेब रेडिएटरचं पाईप फुटलेलं. काहीतरी करा, गडबड करा, जायचं पुढं. हे बघा बोर्ड आहे, वाघ शिव हत्तीपासून सावधान. कोणी इथं लघवीला जरी थांबलं तर 2 मिनिटाचं पुढे थांबायचं नाही. तुमच्या जीवाला कधी जंगली प्राणी अटॅक करू शकतात. गडबड कर. ड्रायव्हर म्हणला साहेब गाडी पुढे जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही साहेब. 16,500 रुपयाचं भाड्याला 33,000 रुपये दिले तुला. गाडी जात नाही म्हणतो. 10 मला दिल्लीला पोहोचायचं. हो साहेब मी काय बळबळ करतोय काय? बघा इथं परिस्थिती काय, इंजन मधलं धूर निघायला लागलेली आहे. मग काय करायचं? कुठंतरी एखादा वस्ती आहे का बघूया, 1 तासभर थांबूया. एखादा गाडी आली त्याला लिफ्ट मागूया. इथं मेस्त्री कुठं आहे का बघूया, स्पेअर पार्टचं दुकान कुठं आहे का बघूया, पाईप मिळतंय का बघूया, मग बसूया. तुम्हाला मी 10च्या आत पोच करतो, काळजी करू नका. अरे इथं कुठं थांबायचं? गाडी झोपूया साहेब. येडाय का काय? एखादा हत्ती येऊन जर सोंड्यानं ढकललं, 1000 किलोमीटरचं इथं दरी आहे, हाडकं सुद्धा घावणार नाही येड्या. मग काय करायचं? इथे एखादा वस्ती आहे का बघ. ड्रायव्हर इकडे अर्धा किलोमीटर जाऊन आला, वस्ती दिसली नाही. इकडे अर्धा किलोमीटर जाऊन आला, मग चेहऱ्यावर एक कांती घेऊन आला. डॉक्टर साहेब एक वस्ती आहे, 2 जनावर बांधली होती, कौलाचं वस्ती होती, फटका छपार होता, बारीक कुत्र्याचं पिल्लू होता, ते कुई 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 करत होता. आणि वाटेच्या या बाजूला पारधी समाजाची वस्ती होती. आणि ड्रायव्हर म्हणाला साहेब चला तिथं रेस्ट घेऊया. डॉक्टर पुढे, ड्रायव्हर माग बॅग घेऊन आले आणि दरवाजा बंद होता. आणि आतून 4:15 वाजले होते, 4:30 आतून आवाज आला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा. डॉक्टर म्हणाले कडी वाजव. ड्रायव्हरनं कडी वाजवलं. भजन करायचा आवाज बंद झाला. बाई माणसाचा आवाज होता. 2 मिनिट शांत. त्या माऊलीनं उठून, आत असणाऱ्या बाईनं उठून दरवाजाचं फटीतनं बघितली, 2 माणसं दारात आहे. रात्रीचा वेळ आहे, अमावस्याचा रात्र आहे, 4:30 वाजलेले, अजून 1.5 आणि 2 तासाचा रात्र आहे. आणि 2 गडी माणसं माझ्या दारात आहेत. मी एकटी बाई माणूस, काय करावं कळलं ना. माई 1-2 मिनिटानंतर माईने बोलली, आपण कोण आहात? ड्रायव्हर म्हणाला आम्ही निघालो दिल्लीला. माईसाहेब आमची गाडी खराब झालेली आहे आणि वाघ शिव हत्तीपासून सावधान बोर्ड बघून आम्ही सिटीतलं राहणारी माणसं थरकाप सुटलं म्हणून वस्ती शोधून तुमच्या दारापर्यंत आलेलो आहे. आम्ही आम्हाला थोडं 1 तासभर थांबण्याची परवानगी द्या. विचार करून यावर आला. संकटात असणाऱ्याला मदत करणं मनुष्याचा धर्म आहे. आपण गुरुची भक्ती करणारी माणसं आहोत. मग काय होतंय होऊ द्या, पण अतिथी देवो भाऊ, दारात आलेल्या माणसाला मदत करणं धर्म आहे. बाईनं दरवाजा उघडला. रामकृष्ण या. फटक चटाई टाकली. दोघेही डॉक्टर आणि ड्रायव्हर जाऊन मागे बसले. आणि माऊली म्हणली 2 मिनिटं थांबा, मी गुरुची आरती करते. आरती संपली की तुम्हाला चहा ठेवते. हरे रामा
उठली, चुलीत जाळ घातली, माई बापा पावसाळ्याचा दिवस सर जळण ओला असल्यामुळे चूल पेटाना फुकायला लागली. डॉक्टर साहेब बसल्यानंतर तिला विचारलं, माऊली कोण कोण राहता इथं? त्यानं चुलीत फुकता फुकता सांगितले, मी एक राहते आणि माझं ते 7 वर्षाचं बाळ बाजल्यावर झोपलेलं आहे. ती बाळ एक आहे. काय करता? कशासाठी करता? ही कुठला देव आहे? कुठला फोटो आहे? कशासाठी बांधलाय? कुठं आहे देव? आता 4:30 वाजले. आता तू आरती केलीस याचा अर्थ तू 3 वाजता उठले. 3 वाजता उठली असाय बाई, आंघोळी केली असाय बाई. 3 वाजता उठून या फोटोची या देवाची पूजा करतेस. त्या देवानं तुला काय दिलाय? राहायला घर नाही तुला, हातरायला कामरून नाही, फटके कपडे तुटकी भांडी दिसतात, चुलीत जाळ होईना तुझ्या, खायला अन्न नाही तुझ्या, फटका छपार आहे. काय करते? कशासाठी करता? काय दिलाय देवानं तुम्हाला? पुढे आहे देव. माईनं सांगितलं, महाराज साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, पण आज जे मी जगलोय ना माझ्या गुरुच्या आधारे मी जगलेले आहे. सद्गुरु असता पाठी राखा, इतरांच्या का कोण करे. 12 वर्ष मुलं नव्हते आम्हाला. पारधी समाज आमचा भाऊ की वाईट, भाऊ की उन्हाच्या वाटा करी. डोंगरातलं 2 एकर जमीन किती कसलं तरी पोट भरत नाही म्हणून मालक आमचा आंध्र जिल्ह्यामध्ये, आंध्र राज्यामध्ये फरशीचं दुकानात फॅक्टरीमध्ये कामाला आहे. 1000 रुपये त्याला पगार आहे, 500 त्याला खर्चाला जातो आणि 500 मला पाठवून देतोय. त्या 500 रुपये कुणाच्या तर खुरपायला जाऊन माझ्या इथलं उदरनिर्वाह माझ्या बाळाला घेऊन मी करते. आम्हाला काही कमी नाही, गुरुची कृपा आहे. संत कृपा झाल्यानंतर आम्हाला काही कमी नाही. पण झालं कसं साहेब, 2 महिन्यापूर्वी माझ्या बाळाला ताप आलं. तापात मुलाला झटका आला म्हणून हाताचं पाळणं करून हाताचं फोडासारखं जपलेलं बाळाला डोळं पांढरं केल्यावर गावात घेऊन गेली. डॉक्टर म्हणाले माई इथं होत नाही, सिरियस पेशंट आहे, तुम्ही तालुक्याला घेऊन जावा. तिथं एक मोडका रिक्षा, एक ड्रायव्हर साहेबाला हातापाया पडून, दादा तालुक्याला माझ्या बाळाला न्यायचं आहे, माझं बाळ जगण्याची शक्यता नाही, पाया पडते तुमचा, मला घेऊन चला. तालुक्याला गेल्यानंतर डॉक्टरनं तपासणी करून बघितला आणि उपडी म्हणलं बाहेर येऊन मला विचारलं, तुम्ही बाळाचं कोण आहे? मी म्हटलं आहे. डॉक्टर साहेब मी आहे. किती मुलं आहेत तुम्हाला? किती मुलं आहेत तुम्हाला म्हणल्यावर मी घामाने भिजली. काय केले देवारा केले देवा काय केले देवा डॉक्टर साहेब असं काय विचारताय तुम्ही? 12 वर्षानं नवसाद आलेला माझ्या सद्गुरूच्या कृपेनं माझं एकुलतं एक राजकुमार एकटच बाळ आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं माऊली त्या बाळाच्या हृदयाला होल आहे, 2 महिन्याचं पुढे ती बाळ जगू शकत नाही. मी रडाय लागली, हंबाला फोडली, देवा पांडुरंगा काय पाप केला आम्ही? जन्माला आलेलं बाळ हृदयाला होलय, जगू शकत नाही, आम्ही कुणाकडे बघून जगावं? रडायला लागली, डॉक्टरच्या पायावर पडली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं भाई रडू नका, एक सांगतो तुम्हाला ऐका, तुम्ही जर तुमच्या जर तयारी असता 1.5 लाख रुपये खर्ची
मुंबईला नीतू मांडके म्हणून डॉक्टर आहे, त्याच्याकडे जर गेलं तर तुमचं ऑपरेशन सक्सेस होईल. जगात पण तयारी करत असलं तरी या 15 दिवसाचा हात करायला लागतं, तर बाळ हाताला लागणार. भगवंताला म्हणली देवा पांडुरंगा श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण जगव्यापक जनार्दन अनंत घना अविनाश. देवा पांडुरंगा माधवा माझ्या बाळाला जगव रे. मी ताप कमी करतो पण 15 दिवसात आहात तुम्ही ऑपरेशनची तयारी करा एवढे डॉक्टर म्हणले. आणि मग त्याच रिक्षाने मी माघारी आली, मालकाला पत्र पाठवून दिली, आमचं बाळ जगत नाही, 15 दिवसाचा पुढे बाळ जगू शकत नाही, तुम्ही या लवकर. 1.5 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. नवऱ्याचा फोन आला, काळजी करू नको सुगंधा, काळजी करू नको, 1 लाख रुपये माझ्यावर आधीचं कर्ज आहे, अजून 1.5 लाख करतो. साहेबांनी दिलं ठीक, जमीन विकूया, घर विकूया, वेळ आला तर अंगावरचं कातड विकूया, पण बाळाला आपण मरू द्यायचं नाही. सुगंधा तो काळजी करू नको, मी 8 दिवसात आत पोचतो. मालक हेच वाट बघते आता. 2 महिना झाला, रोज 3 वाजता उठून माझ्या गुरुची मी पूजा करते. देवा धावून ये लवकर ये, धावून ये लवकर ये. गुरुनाथा 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 गुरुदेवा आमचं बाळ मरतंय बाबा, आमच्या बाळाला वाचव, धावून ये लवकर ये, धावून ये. साहेब माझ्या गुरुवर विश्वास आहे, माझ्या सद्गुरूवर माझा विश्वास आहे. माझ्या बाळाला केसाला धक्का लागू देणार नाही, मला पक्का विश्वास आहे. म्हणून मी 3 वाजता उठून त्याची भजन करते, त्याची भजन करते. थोडं म्हणल्या डॉक्टर साहेब उभा राहिले आणि बाईला हात जोडलं. माये आतापर्यंत कुठला देव मांडलो नाही, देवच नाही म्हणणारा व्यक्ती आहे मी. कुठल्या देवाला पाया पडलो नाही, कुठल्या देवाचा नमस्कार केलो नाही, कुठल्या देवाला मी मान्य करत नाही. नास्तिक वृत्तीचा मी माणूस आहे. पण आज तुझ्या भक्ती समोर, तुझ्या गुरु समोर मी हात जोडतो. मला पत्र कुणी पाठवून दिला पुरस्काराचा मला माहिती नाही. 12.5चं इमान धरलो, निघालो पुरस्कारासाठी. मला पुरस्कार मिळणार, आरोग्य रत्न माझा वावा होणार, महाराष्ट्रात माझा गाजावाजा होणार. म्हणून मी 12.5चं इमान धरलो आणि निघालो. आणि तुझ्या गुरुनं आणि तुझ्या भक्तीनं माझं इमान बंद पाडलं. म्हणता इमान बंद पडलं तरी हरकत नाही, मला कुठं पैशाचं कमी आहे. म्हणून प्रायव्हेट वाहन केलो, 16,500 रुपयाच्या ठिकाणी 32,000 रुपये मोजलो आणि नवीन गाडी नवा घेऊन दिल्लीला निघालो पुरस्कारासाठी. तुझ्या गुरुनं, तुझ्या भक्तीनं तुझ्या दारात आणून माझं गाडी बंद पाडली. म्हणला गाडी बंद. या नीतू मांडकेकर डॉक्टरकडे गेल्यावर तुझ्या बाळाचं ऑपरेशन होत आहे म्हणून तुमच्या गावातल्या डॉक्टरने सांगितलं ना, ते नीतू मांडके डॉक्टर दुसरा कोणी नाही, मी आहे म्हणतात. मला पैशाची गरज नाही, पुरस्काराची गरज नाही. बाय तुझ्या भक्तीला, तुझ्या भाव गुरुवर भक्ती भाव बघून माझं अंतःकरण हेलावून गेलेला आहे. उद्या दिल्लीला जाऊन माघारी येताना तुझ्या बाळाला घेऊन जाईन.
जे जे हॉस्पिटलमध्ये माझ्या पदर खर्चाला 1.5 लाख रुपये खर्च करून तुझ्या बाळाला वाचवतो, तू चिंता करू नको, चिंता करू नको. गुरुची अशी ताकद आहे माई बापा. त्या भक्ताच्या बाळ वाचवण्यासाठी ज्याला इमान बंद पाडता येत या भक्ताच्या बाळाचं रक्षण करण्यासाठी दारात आणून गाडी बंद पाडता येत. ही गुरुची ताकद आहे माई बाबा, सद्गुरूची ताकद आहे. बोलता बोलता भानातनं निघून गेलो म्हणून तुमचं एक 15-20 मिनिटाची वेळ जास्त घेतली माई बाप, क्षमा असावी. आता आमचे गुरु राजगुरू बाबा